आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आलेली आहे पुण्यामधून। पुण्यामध्ये पुन्हा एकदा गँगवॉर भडकलेलं बघायला मिळालंय आणि माजी नगरसेवक वनराज अंदेकर खून प्रकरणामध्ये आणखी एक बळी गेलाय। वनराज अंदेकर यांच्या खुनाचा आरोप ज्या व्यक्तीवरती आहे त्या व्यक्तीच्या मुलाचा म्हणजे वनराज यांचा भाचा असलेल्या गोविंद कोमकरचा खून करण्यात आलेला आहे। गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येलाच नानापेठेमध्ये ही घटना घडली। हल्लेखोरांनी तरुणावरती 3 गोळ्या झाडल्या आणि त्यामध्येच त्याचा मृत्यू झाला। या तरुणाला ससून हॉस्पिटलमध्ये दाखल सुद्धा करण्यात आलं होतं। आता कोण आहे गोविंद कोमकर? गोविंद कोमकर हा मृत वनराज अंदेकर यांचा भाचा आहे। वनराज अंदेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत। गोविंदचे वडील आणि त्याच्या नातेवाईकांनी मिळून वनराज यांच्या खुनाचे ते आरोपी आहेत। त्यांनी वनराज यांच्या खुनाची सुपारी दिली। आर्थिक वादावरून बहीण आणि मेहुण्याने भावाला संपवलं होतं आणि आता त्याच खुनाचा बदला म्हणून गोविंद कोमकरला संपवल्याचं समोर येत आहे। या प्रकरणामध्ये अधिक तपास सुरू आहे। मात्र अंदेकर टोळीवरती संशयाची सुरी आहे। एकूण 3 हल्लेखोर होते आणि त्यांनी गोविंदवरती 3 गोळ्या झाडल्या, यामध्येच त्याचा मृत्यू झाला। मात्र आता या प्रकरणामध्ये नेमकं काय होणार, खून नेमका कोणी केलेला आहे या संबंधीची माहिती समोर आलेली नाहीये। पोलिसांचा तपास सुरू आहे। पण गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येलाच पुण्यामध्ये ही घटना घडल्यामुळे नाही म्हटलं तरी लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। याबद्दलची अधिक माहिती आम्ही तुमच्या समोर घेऊन येऊ, पण तोपर्यंत सकाळला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।